चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचं काम आहे ना हे. अशी दुटप्पी भूमिका तुम्ही घेऊ नका. तुम्ही तुमचं वक्तव्य मागं घ्या. अण्णांचं जे वक्तव्य आहे त्याच्यामुळे कुठेतरी प्रांतिक द्वेष निर्माण करणार वक्तव्य, त्याच्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होऊ शकते. अण्णांना ते वक्तव्य मागं घेणं गरजेचं आहे. जे हुल्लडबाजी करतात त्यांना कायदेशीर कारवाई करावी. त्यांच्यासाठी आपले जे सुरक्षक पथकं निर्माण केलेले आहेत त्यांच्या मार्फत योग्य ती कारवाई करावी. पण सगळ्यांचं सरसकटीकरण एका चौकटीमध्ये सगळ्यांना गुन्हेगार म्हणून बसवू नये. 2-4 मुलं चुकीचे वागले असतील त्याच्यामुळे तुम्ही सरसकट जे लाखो विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येत आहे तर त्यांना तुम्ही टार्गेट करू शकत नाही. आपण सर्व एक आहोत या भावनेने आपण या भारतात आणि महाराष्ट्रात राहत असतो. परंतु कुठेतरी दुखळी निर्माण करण्याचा प्रयत्न असा जर अंकुश अण्णांच्या माध्यमातून होत असेल तर याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. डीजे समोर विद्यार्थी नाचतात, हुल्लडबाजी करतात. डीजे कुणाचा? तुमचा. गणपती मंडळ कुणाचं? तुमचं. डीजेवर गाणी लावणारे तुम्ही. म्हणजे आमच्यावर आरोप करण्यापेक्षा आमच्याकडे एक बोट दाखवण्यापेक्षा 4 बोट तुमच्याकडे आहेत ना. बाहेरील विद्यार्थ्यांमुळे पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकी बदनाम होते असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अंकुश अण्णा काकडे, जे की पुण्याचे माजी महापौर म्हणून राहिलेले सध्या ते पक्षाचे प्रवक्ते, त्यांनी एक मोठं स्टेटमेंट केलं. ते केलं विद्यार्थ्यांवर, एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर. आणि ते त्यांचं जे आरोप आहे, त्यांनी जे वक्तव्य केलं त्याची मुलांना फार वेदना झाली, दुःख झालं. आणि विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे, खरंच या बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक बदनाम होते का, किती तथ्य आहे आणि काय आहे या सगळ्यामध्ये, हे मी थेट त्याच विद्यार्थ्यांकडे जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे. काय वाटतं? अंकुश अण्णा काकडे हे ज्येष्ठ नेते आहेत, माजी महापौर राहिलेत या शहराचं, आणि त्यांनी गांभीर्यपूर्वक हे लेट्सअप म्हणजे आमच्याच वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलं. कसं पाहताय वक्तव्याकडे? अण्णांनी जे वक्तव्य केलंय ते अत्यंत चुकीचं आहे आणि निषेधार्ह आहे. आम्ही त्याचा सर्व जे विद्यार्थी इथं शिक्षणासाठी आलेत पुण्यामध्ये आम्ही त्यांचा निषेध करतो. अण्णांचं जे वक्तव्य आहे त्याच्यामुळे कुठेतरी प्रांतिक द्वेष निर्माण करणार वक्तव्य, त्याच्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होऊ शकते. अण्णांना ते वक्तव्य मागं घेणं गरजेचं आहे. आणि कदाचित 2-4 मुलं चुकीचे वागले असतील त्याच्यामुळे तुम्ही सरसकट जे लाखो विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येत आहे तर त्यांना तुम्ही टार्गेट करू शकत नाही. आणि पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी आहे. मग विद्यार्थी पुण्यातच शिक्षणासाठी येणार ना. चांगल्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था पुण्यामध्ये आहेत. मग कुठेतरी तुम्ही जे असं वक्तव्य करताय त्याच्यामुळे कुठेतरी लोकलचे लोक विरुद्ध पुण्याबाहेरचे शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी असा संघर्ष येणाऱ्या काळात निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचं वक्तव्य माघारी घेणं गरजेचं आहे आणि माफी मागणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमचं वक्तव्य मागं नाही घेतलं तर आम्ही विद्यार्थी तुमचा आणि तुमच्या पक्षाचा येणाऱ्या काळात निषेध व्यक्त करू. नक्की दुसरे पण विद्यार्थी आहेत. पण तुम्हाला गणेश विसर्जनाबद्दल किंवा एकूणच पुण्यातील गणपती उत्सवाबद्दल काय वाटतं? खरं म्हणजे उत्सव हा सगळ्यांना सामावून घेण्यासाठी असतो. तो का कुठल्या परका आणि आपलं ह्याच्यासाठी नाहीये. आपली संस्कृती ही सामावून घ्यायची आहे. आणि अण्णांचं हे जे वक्तव्य आहे ते खरं म्हणजे निषेधात्मक आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. या विद्येच्या माहेरघरामध्ये विविध राज्यातून, विविध जिल्ह्यातून सगळे विद्यार्थी इथे येतात. खुद्द एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये शरद पवार साहेबांनी आणि रोहित दादांनी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं सहकार्य केलंय. अशा वेळेस पुण्याचे माजी महापौर जर असं वक्तव्य करत असेल तर ते दुःखद आहे. कारण की विद्यार्थ्यांना हा सांस्कृतिक सण घरी जाता येत नाही, त्यामुळे ते इथल्या संस्कृतीमध्ये येऊन आपलं एक कौटुंबिक वातावरण पाहत असतात. ते थोडा आनंद घेत असतात. तोही जर विद्यार्थ्यांच्या वाट्याला आनंद येऊ द्यायचा नसेल तर मला वाटतंय दादा आपण थोडा विचार करावा. कारण की इथं येणारी ही तरुण पिढी हे आपल्या सगळ्या संस्कृतीचं आणि एकंदरीत सामाजिक सलोख्याचं हे एक माध्यम असतं. वेगवेगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी इथं येऊन या कार्यक्रमामध्ये, मिरवणुकीमध्ये उपस्थित राहून याची रंगत वाढवत असतात, पुण्याला पुढे नेत असतात. तर मला वाटतं तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करावा. पण हुल्लडबाजीचं काय, असं तुम्हाला वाटत नाही का की एमपीएससी यूपीएससीचे काही विद्यार्थी हुल्लडबाजी करतात आणि त्यामुळे खरंच या उत्सवाला गालबोट लागतं? यावर तुम्ही विचार करणार की नाही? सर नक्कीच. जे हुल्लडबाजी करतात त्यांना कायदेशीर कारवाई करावी. त्यांच्यासाठी आपले जे सुरक्षक पथकं निर्माण केलेले आहेत त्यांच्या मार्फत योग्य ती कारवाई करावी. पण सगळ्यांचं सरसकटीकरण एका चौकटीमध्ये सगळ्यांना गुन्हेगार म्हणून बसवू नये. तर सगळ्यांना एकत्र आणावं. सगळ्या विद्यार्थ्यांना जे एमपीएससीच्या अभ्यासिकांमध्ये बसलेले असतात त्यांना या सामावून घेण्याची प्रक्रिया मला वाटतं करावं आणि तरुणांपर्यंत हा विषय पोहोचवा. ज्यावेळेस हे स्टेटमेंट तुम्ही ऐकलं त्यावेळेस काय मनात भावना निर्माण झाल्या? ते संत महात्मा म्हणतात हे विश्वचे आमचं घर असं मानून हे महाराष्ट्रातले किंवा भारतातले लोक एकत्र येत असतात आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून उत्सवाच्या काही परंपरा रीतिरिवाजाच्या माध्यमातून एकत्र येत असतात. परंतु जेव्हा हे स्टेटमेंट आमच्या कानावर पडलं तेव्हा एक विद्यार्थी म्हणून प्रचंड आमच्या मनाला वेदना झाल्या. कारण आपण सर्व एक आहोत या भावनेने आपण या भारतात आणि महाराष्ट्रात राहत असतो. परंतु कुठेतरी दुखळी निर्माण करण्याचा प्रयत्न असा जर अंकुश अण्णांच्या माध्यमातून होत असेल तर याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.
तुम्ही अशी काही तुमच्या विद्यार्थ्यांची मिटिंग घेऊन असं काही ठराव करणार आहात का की गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये काही लोक ज्या प्रकारे वागतात आणि त्यामुळे असे वक्तव्य सहन करावे लागतात विद्यार्थ्यांना, तर विद्यार्थ्यांना सुद्धा समज देण्याचं काही तुम्ही प्लॅन केलाय का? नाही, विद्यार्थी जर कुठं चुकले असतील तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल ना. बरं, तुम्ही काय म्हणता की डीजे समोर विद्यार्थी नाचतात, हुल्लडबाजी करतात. डीजे कुणाचा? तुमचा. गणपती मंडळ कुणाचं? तुमचं. डीजेवर गाणी लावणारे तुम्ही. म्हणजे आमच्यावर आरोप करण्यापेक्षा आमच्याकडे एक बोट दाखवण्यापेक्षा 4 बोट तुमच्याकडे आहेत ना. अंकुशांना तुम्ही जर हे ऐकत असाल तर खरंच हे पण महत्वाच्या मुद्द्याला त्यांनी हात घातलाय. डीजे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या वाद्यावर पण कंट्रोल आणणं गरजेचं, जेणेकरून जे पुढच्या घटना घडतात त्याला कंट्रोल आणणं हा फार महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला थांबवलं मी, बोला. नाही, तुम्ही आमच्याकडे जसं एक बोट दाखवलं तर 4 बोट तुमच्याकडे. तुम्ही जर डीजेवर गाणी अश्लील वाजवायची नाही, वाजवू नका ना. पुन्हा डीजेच बंद करा ना. मग हे तुम्ही करत नाही. तुम्ही राजकारणासाठी, तुमच्या फायद्यासाठी तुम्ही हे गणपती उत्सवाचं एकदम तुम्ही असं बाजारीकरण केलंय आणि तुम्ही विद्यार्थ्यांना त्रास देताय, विद्यार्थ्यांवर आरोप करताय. विद्यार्थी इथं शिक्षणासाठी आले, त्यांना इथं राजकारणाशी असेल ह्या गणपती मंडळाशी काहीच देणं घेणं नाही. ते कुठेतरी एक आपला सांस्कृतिक उत्सव आहे वगैरे, त्याच्यात सण उत्सव आहे, त्याच्यामध्ये मग एक सहभागी होतात ना. पण सर्व यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे ना. तुम्ही बंद करा ना. तुम्हाला डीजे समोर विद्यार्थ्यांनी नाचलेलं चालत नाही ना. मग तुम्ही डीजे बंद करा, डीजेवरचे गाणी बंद करा, अश्लील देवाची गाणी वाजवा. आम्हीच मागणी करतोय ना. मग मालक तुम्ही, गणपती मंडळ तुमचं. मग तुम्ही स्वतः काही कारवाई न करता आमच्यावर बोट दाखवताय. म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचं काम आहे ना हे. अशी दुटप्पी भूमिका तुम्ही घेऊ नका. तुम्ही तुमचं वक्तव्य मागं घ्या. त्यांचं असंही म्हणणं आहे की स्थानिकांना त्रास होतोय विद्यार्थ्यांमुळे. नाही, हे अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे. कारण की स्थानिकांना रोजगार पण मिळतो ना. आणि हे पुणे शैक्षणिक केंद्र, आम्ही शिक्षणासाठी येणारच ना. आता तुम्ही इथं पाहिलं ना, 20-25 हजार रुपयाला 1 BHK फ्लॅट जातोय. मग इथं मेस असतील, क्लासेस असतील, ही सगळी इकॉनॉमी डेव्हलप झाली आहे ना. मग आमच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला आर्थिक फायदा पण होतोय. मग ते थोडासा त्रास होत असेल तर काही हरकत नाही सहन करायला. आणि जर आम्ही काही चुकीचं वागत असू तर मग त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते ना. मग पण तुम्ही सरसकट सर्व विद्यार्थ्यांना बदनाम करू नये. शेवटचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या म्हणजेच एमपीएससी यूपीएससी म्हणजे तुम्ही हे पास झाले तर अधिकारीच असतात हे मुलं. तुमच्या नजरेतून तुम्ही पुण्याला कसं पाहता आणि कशा प्रकारे डेव्हलप केलं पाहिजे पुण्याला, कुठल्या अशा गोष्टी त्याच्यावर बंदी आणली पाहिजे आणि कुठल्या गोष्टी सुरू केल्या पाहिजेत? तुमचं निरीक्षण काय विद्यार्थ्यांचं? सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मी प्रश्न विचारतो. आता पुणे हे महाराष्ट्राचं शैक्षणिक केंद्र, सांस्कृतिक राजधानी आहे. पण पुण्याची शैक्षणिक, सामाजिक आणि शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, ही ओळख पुसली जाते काही काळ जर पाहिला तर तुम्ही. आता पुणे ही ड्रग्सची राजधानी बनते. तुम्ही पाहिलं तर पुण्यामध्ये जे हजारो कोटीचे ट्रस्ट तयार होते ते जगभरात विकलं जातं. हे सगळं पोलीस रेकॉर्डमध्ये सगळं समोर आलंय. मग ही ओळख पुसली जाते. कुठेतरी पार्टी कल्चर असेल, पब संस्कृती असेल, ही पुण्यात फोफावती. हे थांबलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पुणे हे एक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्तरावर एक नवीन ओळख पुण्याची निर्माण झाली पाहिजे. हे होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच विद्यार्थ्यांनी सांगितलं की अंकुश अण्णा, तुम्ही केलेलं वक्तव्य मागे घ्या. आणि त्यापुढे जाऊन त्यांनी असं सांगितलंय की मुलं ही मिरवणूक बदनाम करताय असं म्हणताय, पण जे गाणे वाजतायत, जे अश्लील गाणे वाजतायत ते गाणे पहिले बंद करा. आणि त्यापुढे जाऊन त्यांनी असं सांगितलंय की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि या शिक्षणाच्या माहेरघरात आम्ही शिकण्यासाठी येतो, तर ही ओळख पुसली जाऊ नये म्हणून त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. ड्रग्सचं हब आणि पब हे पुण्यामध्ये सध्या जोरात सुरू आहे, त्याकडे देखील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधलंय. अंकुश अण्णा हे सगळं विद्यार्थ्यांचं मत जाणून घेतील. ते पुण्याचे माजी महापौर आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची प्रतिक्रिया काय येते यावर ते देखील आपण लेट्सअपच्या माध्यमातून पुन्हा जाणून घेऊया. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.